विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये आपण बघितलं की बहुजन समाजाचं शिक्षण हे त्यांच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भाल भोळे यांनी याविषयी मत मांडताना काही स्पष्ट भूमिका या ठिकाणी घेतल्याच्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यांची काही मतं जर बघितली तर आपल्या लक्षात येतं की ते असं म्हणतात की इंग्रज राज्यकर्त्यांना जी इथल्या वर्गीयांची जी भीती वाटायची की यांना जर शिकून शहाणं केलं तर ही मंडळी आपल्या विरोधात बंडाळी करतील, अगदी तशीच भीती बहुजन वर्गातील थोड्याफार शिकलेल्या आणि पुढारलेल्या आणि वरचढ झालेल्या लोकांना अशी वाटते की जर सर्वांना हे जर शिक्षण मिळत गेलं तर कदाचित आपलं अस्तित्व संपेल. आणि म्हणून भोवताली आहे परिस्थिती तशीच राहिली, त्यामध्येच आपले हित आहे हे या मंडळींनी कायम जोपासलेलं दिसून येतंय. आणि म्हणूनच बहुजन समाजाची अधोगती देखील झाल्याची या ठिकाणी बघायला मिळतं. स्वाभाविकच मुठभरांच्या उच्च शिक्षणापेक्षा सर्वांच्या प्राथमिक शिक्षणावर ज्योतिरावांनी अतिशय भर दिलेला आहे. शिक्षणाचा आशय अधिक जीवनाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला होता. स्त्री शूद्रादी शूद्रांच्या शिक्षणाकडे शासनाने विशेष शिक्षणाचा व्यापार करण्यात बहुजन श्रेष्ठीच अग्रेसर होते. ईशासारखे यशस्वी काहीच नसते हे पुरते ओळखून त्यांनी यशस्वी होण्याचे सुक्तासुक्त सगळे मार्ग ग्राह्यच मानले. गुणवत्तेपेक्षा यशस्वीतेला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वृत्तीला अनुसरून वातावरण त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधून त्यांना मिळालेले होते. केवळ बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाकडे छिद्रान्वेषी दृष्टीने बघण्याचा व पूर्वग्रह दूषित दौशक पद्धतीने संबंधित प्रश्नांचा उहापोह करण्याचा हा मुद्दा नाही. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे त्याचा दर्जा खालावला असे अति सुलभीकरणही इथे अभिप्रेत नाही, तर एका अत्यंत गंभीर समस्येला उघड्या डोळ्यांनी सामोरे जाऊन तिचे स्वपत्तिक आकलन करून घेण्याचा आणि शक्य झाल्यास तिचे निराकरण शोधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अतिशय स्पष्टपणे भास्कर लक्ष्मण भोळे यांनी बहुजन समाजाची शिक्षणाची आजची अवस्था किती स्थिरावलेली आहे आणि किती मंदावलेली आहे हे या निमित्ताने दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की बहुजन समाजाला जी एक कायम भ्रांत त्यांच्या मनामध्ये राहिलेली आहे की हे राज्य आपलं आहे, राज्यकर्ते आपले आहेत, परंतु आपणाला कोणतीही सुविधा किंवा कोणतेही आर्थिक लाभ आपल्यापर्यंत आलेले नाहीत, पोहोचलेले नाहीत. याचं कारण त्यांच्यामध्ये असलेली संभ्रमावस्था ही शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण झाल्याचे आहे हे या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याला कारणही भालभोळे म्हणतात की बहुजन समाजातील काही पुढारलेल्या लोकांनी
शिक्षण हे खालीपर्यंत अगदी शेवटच्या स्तरापर्यंत झिरपूच दिले नाही, म्हणून ही अवस्था बहुजन समाजाच्या बाबतीत घडलेली आहे. म्हणजे जी भीती इंग्रजांना वाटायची तीच भीती बहुजन समाजातील काही वरचढ झालेल्या लोकांना वाटते की काय, अशी चाहूल या ठिकाणी भालभोळे यांना लागल्याचे आपल्याला दिसून येते. बाकीचं आपण नंतर